हां दूध घेऊन यायचं. काय संपलं? कायच नाही हा. संपलंय सगळं. अरे ठीक आहे. हे काय हे बघा. अवतार करताय या दिवाणचं? ही पिशवी आहे आपली दूध आणायची. दूध आणायची आपली बॅग बघा कशी आहे, एकदम भारी छोटूशी. जाऊन घेऊन येऊ. दूध आणायला का जास्त लांब जायला लागत नाही. आता चावी घेऊन चला आता जाऊन येतो का? किती आणू? थोडं नॉर्मल आणून तापला आणायचं आहे ना दूध. मी रेग्युलर दूध इथंच घेतो. 2 लिटर रेग्युलर द्या. दोन लिटर दूध मी घेऊन आता चाललोय घरी. चला. गॅस मॅडमला आता पाहिजे पुलाव मसाला, त्यामुळे मी पुलाव मसाला आणायला आलेलो. फोन करून सांगितल्यानंतर म्हणलं भेटला तर घेऊ का ना. कारण पुलाव मसाला येत रे, 2 पॅकेट कोटाला. पुलाव मसाला तरी आहे इथं. गॅस पुलाव आणल्यानंतर आपल्याला समजलं की आज दुपारी पुलावच बनणार आहे. म्हणजे पुलाव मसाला जेव्हा मागवते त्या दिवशी दुपारी पुलाव बनलेला असता आपल्या घरी. म्हणजे असं नाही, रेग्युलर नाही बनवत. खरं आपल्याला काय आहे की लगेच समजून जातं. चला आता घरी जाऊ. आता काय बाकी काम नाही आहे, घरी जायचं आता. जेवढं चांगलं सामान घेतलेलं आहे. शेवटी घरी तरी आलो आता. आता त्याच्यानंतर अजून भरपूर काम आहेत, जी कामं करायची आहेत आपल्याला. अजून आंघोळ नाही आहे का, म्हणजे लाईट नसल्यामुळे अजून गिझरवरती पाणी गरम करून आंघोळ करायचं म्हणजे वेळ जाईल. तिच्या आधी जे काय सांगितलेली कामं आणून दिलं की टेन्शन नाही. मी खुश, बायको बी खुश. काय प्रॉब्लेम आहे? मग चालू आहे समोरचा. नाही का? ऐका ना, आवाज ऐका. कुठलं आहे काय माहिती ते. इकडे इथं तर वाटी नाही, तिकडचं कुठं तर वाटी. तिकडे कुठे मग आहे? एकच मग आहे इथं. फ्रीज झाले की बघा जरा. नाही ग. केस कशाला पडतं? कशाला म्हणजे झोपताना काही क्लिप लावून झोपू का? नाही, आता मला तो कुठं अजून लेट आहे ना जेव्हा झोपायचं. दिवसभर असे टांगून ठेवलेले असतात ना बरं. त्यांना जरासं रिलॅक्स द्यायचं. रिलॅक्स. बाकी जेवण तर झालं आता. जेवण टमटमीत जेवण करून आता बसलोय. आता झोपायची वेळ मला झाली. एवढं आवडलं नाही जेवण. का? चांगलं होतं की जेवण. जेवण चांगलं होतं. तुम्हाला सगळं चांगलंच लागणार. मग निघालेत ना उद्या फिरायला सोडून मला एकटीला स्वतः. आता कॉलिंग केलंय. कॉलिंग सांगणार नाही करणार ना माणूस कॉल. तसं नव्हे. अगं कॉलिंग नेचर, कॉलिंग केदारनाथ महादेव असं. हे आता कॉलिंग वेगळं आहे ना. मी उद्या निघणार आहे बाहेर आणि मी एकटा निघणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा पोचेल तेव्हा समजेल. तेव्हापर्यंत मी काय सांगणार नाही आहे. पुढचं नको तू सांग. स्टे ट्यून फॉर कमिंग ब्लॉग्स एक्सप्लोरिंग साठी. का म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघितल्यावर समजेल मी कुठं जाणार आहे आणि जाऊन परत येणार आहे. का म्हणजे तो टोटली अपडेट मी पुढच्या ब्लॉगमध्ये काय एक करत मी अपलोड करणार आहे. काम त्यासाठी माझे बॉक्स बघत राहा. असं आणि गाईस. आणि काय म्हणणार तुम्ही? मी उद्या निघणार आहे. जावा ना, किती वेळा सांगा. त्यासाठी मी कुठे निघणार आहे ते सगळ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझे पुढचे ब्लॉग सगळे बघा.
काय ही मॅडम असं काय करायला लागलं म्हणजे त्यांना घेऊन जाईना म्हणून? घेऊन जायचा पण प्रश्न नाही. 1 दिवसासाठी वगैरे असलं तर काय तर ठीक आहे. माणूस 4-5 दिवसासाठी निघालाय आणि एवढी तोंडावर खंत नाही, कशी राहणार बायको? एवढी मी फिरायला जाणार आहे का? एवढी पण खंत नाही. तुम्ही फिरायला जावा, दुनिया करा, पण कोणाकडे असते बायकोला? तू राहशील नाही कुठे व्यवस्थित? तू राहशील नाही, आजच कॅमेरा समोर माप म्हणते तू राहशील नाही, काय अरेंजमेंट करू तुला? चला आजचा ब्लॉग इथंच संपूया आणि माझ्या पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.